नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सिंगल मंगळसूत्राची छान डिझाइन बनवणार आहोत। तर हे बघा, गोल्डन मणी घेतलेले आहेत मी इथे, काळे मणी चमकीचे घेतलेले आहेत। ती मंगळसूत्राची वाटी स्क्रू धागा घेतलेला आहे। काळे मणी मीडियम साईजचे आणि बारीक मणी घेतलेले आहे ती। तर इथे मी धागा घेतलेला आहे बनवून। हे बघा, असे मी पॅन्डल घेतलेला आहे। तर धागा घ्यायचा आहे आपल्याला, जितकं लांब मंगळसूत्र पाहिजे ना तेवढा धागा घ्यायचा। आणि हे बघा, आता इथे जे दोन पदर आहेत ओपन, तिथे आपण सुई बांधून घेणार आहोत। आता हे मी ज्वेलरीची सुई घेतलेली आहे आणि साधा दोरा ओवून घेतलेला आहे। तर त्याला असं हे बांधून घ्यायचं आहे गाठ इथे। आणि त्यानंतर आपल्याला पॅन्डलमध्ये फासा टाकून घ्यायचा आहे। ते बघा, आता इथे हा जो पॅन्डल आहे त्या पॅन्डलच्या मधून आपल्याला सुई टाकून एक नॉर्मल असा फासा टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं हे बघा, आता फासा टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मीडियम साईजचे मणी आहेत ते 15 ओवून घ्यायचे आहे। ते 15 मणी ओवल्यानंतर आपल्याला मध्ये एक गोल्डन मणी टाकायचा आहे। त्यानंतर इथे मी क्रिस्टल मणी घेतलेले आहे ते काळे, तो एक मणी टाकायचा आहे। परत त्यानंतर गोल्डन मणी टाकायचा आहे, क्रिस्टल मणी, आणि परत आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे। असे 3 गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहे ती। आणि त्यानंतर परत आपल्याला आता हे बघा, ह्या मण्यानंतर परत आपल्याला 15 मणी आहेत ते टाकून घ्यायचे आहे ती। तर इथे हे बघा, डायरेक्ट धाग्यात ओवलेले आहे ते। तर खाली सुई टाकून आपल्याला मोजून घ्यायची आहे ती। 3 आणि 3 6 9 10 11 12 13 14 आणि 15। तर असे मणी 15 ओवून घ्यायचे आहे ते। आणि यानंतर आपल्याला परत हे गोल्डन मणी आहेत ते टाकायचे आहे ती मध्ये। तर आता असे हे आपण हे पण 15 मणी टाकणार आहोत असे। तर मोजून टाकायचे आहे ती मणी टाकताना। आता हे बघा, गोल्डन मणी ओवल्यानंतर आपल्याला मागच्या साईडला काळे मणी ओवून घ्यायचे आहेत। तर काळे मणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओवू शकता। लांब हवा असेल तर इथे कमी जास्त करू शकता। मणी सिंगल पदरचा आहे आणि शॉर्ट आहे, त्याच्यामुळे इथे हवं तेवढं घ्यायचं आहे। ते हे काळे मणी नंतर टाकून घ्यायचे। ते बघा, खूप छान म्हणजे सुंदर दिसते आणि खूप सोप्या पद्धतीने कमी वेळेत आपल्याला बनवून होते। तर काही वेळा काय होतं, आपलं गळ्यातलं तुटलं तरी कसं बनवावं म्हणजे कळत नाही। तर इथे मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुम्हाला दिसत जातील। तर हे बघा, आता इथे अजून थोडेसे ओवून घेते। आणि यानंतर आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे। तर हे मी सुट्टे मणी घेतलेले आहेत। हे बघा, असं सुई भरून घ्यायची आणि काही टाईम लागत नाही किंवा किचकटपणासुद्धा नाही आणि खूप छान डिझाईन आहे। तर हे बघा, स्क्रूचा कोणताही पार्ट पहिले आपल्याला ओवून घ्यायचा आहे। नंतर आणि इथे मणी टाकून घ्यायचा आहे छोटा, म्हणजे गाठ मारायला येते आणि गाठ मारल्यानंतर ते निसटत पण नाही। हे बघा, अशा पद्धतीने आता हा जो उरलेला धागा आहे तो मी कापून टाकते।
आणि स्क्रूचे एकदम हे बघा इथे हे स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून आपल्याला 3 ते 4 गाठी व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. ती जरी स्क्रूचं तोंड म्हणजे होल इथे मोठा असेल तरी त्याच्यामधून निसटून येणार नाही असं धागा. हे बघा आता उरलेला धागा आहे तो परत आपल्याला कापून टाकायचा आहे आणि इथे जो धागा उरतो तो मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकावून टाकायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आता मी दुसरी ही बाजू आहे ही अशी ज्याप्रमाणे वळली ना तशीच ही साईडने मी बनवून घेते. हे बघा आता इथे मी धागा घेतलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला सुई टाकून आणि फासा टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता हे जे 15 मणी आहेत ते ओवून घेत आहे. तर जसे हे साईड बनवली तसेच हे साईडने बनवून घ्यायचं आहे. तर आता हे काही मी तुम्हाला दाखवत नाही कारण खूप टाईम लागतो आणि वेळ पण लागतो बनवायला. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता 2 मणी टाकून घ्यायचे आहे ते आपल्याला 14 आणि 15. हे बघा आता 15 मणी ओवल्यानंतर हे अशीची अशी मी ओवून घेते. हे बघा आता दुसरी बाजू बनवून झालेली आहे. तर खूप छान डिझाईन आहे ही. तर ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.